मित्रांनो, आज मी तुम्हाला एका मंत्राबद्दल सांगणार आहे जो आपल्या आयुष्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. आपण सगळेच मोठी स्वप्न पाहतो. आपल्यात कोणाला करोडपती व्हायचं आहे, कोणाला फिट व्हायचं आहे, तर कोणाला एखादी मोठी परीक्षा क्रॅक करायची आहे. पण माहिती आहे का, आपल्यातले 90% लोक अपयशी का होतात? कारण आपल्याला रिझल्ट लगेच हवा असतो. आपल्याला वाटतं की कष्ट केले की उद्या यश मिळालंच पाहिजे. पण निसर्गाचा नियम तसा नाही आहे मित्रांनो. जेव्हा आपण एखाद्या मोठ्या डोंगराच्या पायथ्याशी उभे असतो तेव्हा शिखर खूप लांब वाटतं. आपण घाबरतो आणि पाऊलच उचलत नाही. पण लक्षात ठेवा, शिखर गाठण्यासाठी उडण्याची गरज नसते, फक्त चालण्याची गरज असते. तुम्ही आज कुठे आहात हे महत्त्वाचं नाही, तुम्ही उद्या कुठे जाणार आहात हे महत्त्वाचं आहे. आणि तिथे पोहोचण्यासाठी तुम्हाला फक्त एक पाऊल टाकायचं आहे. गणिताच्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही दररोज स्वतःमध्ये फक्त 1% सुधारणा केली तर वर्षाच्या शेवटी आपण आजच्यापेक्षा 37 पट चांगले झालेले असाल. हे आहे एक रोज पाऊल टाकण्याचं सामर्थ्य. आज आपल्याला डोंगर फोडायचा नाही आहे, आपल्याला फक्त रोज एक दगड बाजूला करायचा आहे. कधीकधी आपल्या सर्वांना एक प्रश्न पडतो, वेगाने धावणारा जिंकतो की हळूहळू चालणारा? मी सांगतो, जो थांबत नाही तो जिंकतो. ससा आणि कासवाच्या गोष्टीत कासव का जिंकलं? कारण कासवाच्या चालण्यात सातत्य होतं. त्याचप्रमाणे आपल्याला यशस्वी होण्यासाठी रोज एक पाऊल टाकायचं आहे. अभ्यास करायचा आहे, फक्त 2 पानं वाचा, पण ती रोज वाचा. फिट व्हायचं आहे, आज फक्त 10 मिनिटं चाला, पण ते रोज चाला. व्यवसाय करायचा आहे, आज फक्त एका कस्टमरशी बोला, पण ते रोज करा. जेव्हा आपण चालायला सुरुवात कराल तेव्हा पाऊस येईल, ऊन लागेल, लोक असतील, पाय दुखतील, मन म्हणेल आज राहू दे यार, उद्या बघू. पण त्याच वेळी स्वतःला सांगायचं आहे, फक्त आजच्या दिवसाचं एक पाऊल. जेव्हा ध्येय खूप लांब वाटतं तेव्हा लांबचं बघणं सोडून द्या आणि फक्त समोरच्या पावलाकडे बघा. अंधारात रस्ता दिसत नसेल तर हातातल्या दिव्याने फक्त पुढची 2 पावलं दिसतात ना, एवढं पुरेसं असतं. त्या 2 पावलानंतर पुढचा रस्ता आपोआप दिसतो. मित्रांनो, आयुष्य म्हणजे 100 मीटरची शर्यत नाही आहे, ती एक मॅरेथॉन आहे. इथे तोच टिकतो ज्याच्याकडे संयम आहे, ज्याच्याकडे सातत्य आहे. त्यासाठी आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला विचारा, माझ्या ध्येयाच्या दिशेने आज मी एक पाऊल टाकलं का? जर उत्तर हो असेल तर तुम्ही जिंकला आहात. लक्षात ठेवा, थेंबे थेंबे तळे साचे ही मन जुनी असेल, पण यशाचा हाच एकमेव शॉर्टकट आहे.